नारायण राणे आणि कुटुंबावर जहरी टीका, सामनाचा अग्रलेख। सामना अग्रलेखातून भाजपा खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबावर जोरदार टीका करण्यात आली आहे। लेखात म्हटले आहे की भाजपचा आकडा महाराष्ट्रात 9 वर आलेला आहे। या 9 मध्ये तर काही लोक घातपाताने तर काही अपघाताने जिंकले आहेत। त्यातील एक महामानव म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आहेत। राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते आणि यावर निलेश राणेंचं प्रतिउत्तर। या टीकेला उत्तर देताना भाजप आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेच्या नेत्या आदित्य ठाकरे यांना जाहीर आव्हान दिलं आहे। नितेश राणे म्हणाले की लोकांनी शिवसेनेला नाकारलं हे सत्य राणे साहेबांनी सांगितलं, त्यामुळे संजय राऊत आणि विनायक राऊत यांना मिरच्या झोंबल्या। कोकणात सामान्य मतदार हा पैसा खातो असं राऊत आणि ठाकरेंना वाटतं का? आमचा कोकणी माणूस हा कोणाजवळही कर्ज मागत नाही, घेतलेले कर्ज त्वरित फेडतो। आमच्या कोकणातील जनतेचा कोणी अपमान केला तर आमची जनता त्यांना गाडून टाकेल। त्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। नितेश राणे म्हटले की उद्धव ठाकरेंच्या विकासाविरुद्ध प्रवृत्तीला जनतेने नाकारलं आहे। सामान्य मतदारांचा अपमान करण्याचं काम उद्धव ठाकरेंचे कार्टे करत आहेत। उद्धव ठाकरेने कोकणातील जनतेची माफी मागावी, परत आम्ही कोकणात पाऊल ठेवाय देणार नाही। बॅनर युद्ध आणि इतर मुद्दे। बॅनर युद्धावर बोलताना नितेश राणे म्हणाले, प्रत्येक पक्षात अतिउत्साहित कार्यकर्ते बॅनर लावतात। शिंदे साहेबांच्या शिवसेनेत काही उबाटाप्रेमी घुसलेले आहेत, त्यांना दूर करावं अशी मागणी आम्ही केली आहे। तसेच त्यांनी रोहित पवारांवर आरोप करत म्हटले आहे की रोहित पवार स्वतः मंत्रिपदासाठी अजित पवारांच्या संपर्कात आहेत। आदित्य ठाकरेंना आव्हान। आदित्य ठाकरेंना जाहीर आव्हान देत नितेश राणे म्हणाले, भाजपच्या कार्यालयात आम्हाला म्याव म्यावचा आवाज येत नाही। इलॉन मस्कचा आधार घेण्यापेक्षा वरळीवर लक्ष द्या। तुझ्यात ठाकरेंचं रक्त असेल तर वरळीतून उभा राहून दाखव। या सर्व आरोप प्रत्यारोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे। नारायण राणे यांच्या कुटुंबावरती चर्चा आणि नितेश राणे यांचं त्यांना प्रतिउत्तर। या राजकीय युद्धाने वातावरण चांगलंच तापलं आहे।